Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir's MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, once again I welcome all of you in this online lecture. Dear students, today I have brought a new lesson for you, and that is 1.3, the call of the soil. So let's begin with the introduction of this lesson. So here is an introduction of the lesson. The Call of the Soil, the lesson, is written by Venkateshwaran Iyer, born in 1966. Venkateshwaran Iyer is a science graduate and a certified project management professional. He last worked with IBM in Mumbai as a project manager for software implementation. After 17 years in the IT industry, he quit in 2004 to live on his organic farm in Pet village in Dahanu Taluka, Palghar district, Maharashtra. विद्यार्थी मित्रांनो, हा जो द कॉल ऑफ द सॉइल हा धडा लिहिलेला आहे तो व्यंकटेश्वरन अय्यर यांनी लिहिलेला आहे. व्यंकटेश्वरन अय्यर यांचं जे शिक्षण आहे ते विज्ञान शाखेत झालेलं आहे. विज्ञान शाखेमध्ये ते पदवीधर आहेत आणि एक सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणजे प्रकल्प व्यवस्थापनामध्ये त्यांनी आपलं करिअर प्रोफेशन केलेलं आहे. ही लास्ट वर्क विथ IBM इन मुंबई ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर फॉर सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन. आता IBM ही जगातली सगळ्यात टॉपची कॉम्प्युटर कंपनी आहे. संगणक क्षेत्रातली अत्यंत नावाजलेली कंपनी आहे की जिची शाखा मुंबईमध्ये आहे आणि या IBM कंपनीमध्ये ते सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नोकरी करत होते. आता इथे सॉफ्टवेअर म्हणजे संगणकासाठी किंवा मोबाईलसाठी, अँड्रॉइड फोनसाठी जे वेगवेगळे प्रोग्रॅम्स बनवले जातात त्याला सॉफ्टवेअर असं म्हणतात. आणि त्या संगणकामध्ये सॉफ्टवेअर बनवण्याचं काम आणि त्या कामानिमित्तानं त्यांना एक प्रोजेक्ट मॅनेजर हे पद IBM कंपनीमध्ये दिलेलं होतं आणि त्यांनी या पदावर 17 वर्ष काम केले इन द IT इंडस्ट्री अँड ही क्विट इन 2004. आणि त्यानंतर जवळजवळ 17 वर्षांनी त्यांनी ही जी IT इंडस्ट्री आहे, IT इंडस्ट्री म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र, त्यांनी 2004मध्ये सोडून दिलं. यामागे त्यांचा उद्देश काय आहे म्हणजे त्यांनी IBM कंपनीतली जी नोकरी आहे ती का सोडली, 17 वर्षानंतर सोडली. याचं कारण असं आहे की त्यांना टू लिव्ह ऑन हिज ऑर्गॅनिक फार्म म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करायची होती आणि त्यांनी त्यासाठी शेतीसुद्धा विकत घेतली. आणि ती कुठे घेतली? महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यातील पेठ नावाच्या खेडेगावामध्ये त्यांनी ही शेतजमीन विकत घेतली आणि त्या शेतजमिनीमध्ये ऑर्गॅनिक फार्म म्हणजे सेंद्रिय पद्धतीने त्यांना जी शेती करायची होती त्या शेतीसाठी त्यांनी सुरुवात केली. आता या ठिकाणी त्यांनी अचानक आपलं क्षेत्र हे वळवलेलं दिसतं किंवा बदलवलेलं दिसतं. आता यामागे प्रमुख उद्देश किंवा त्यांचा जो हेतू आहे तो म्हणजे की आपल्याला नैसर्गिक पद्धतीने शेती केली पाहिजे. आता नैसर्गिक पद्धतीने म्हणजे नैसर्गिक खतांचा वापर करून आपण शेती केली पाहिजे. कारण आजच्या आधुनिक काळामध्ये जे कृत्रिम पद्धतीने आपण शेती करतो, कृत्रिम पद्धतीने म्हणजे आपण रासायनिक खतांचा वापर करतो, आपण वेगवेगळ्या कीटकनाशकांचा वापर करतो आणि ह्या सर्व रासायनिक प्रक्रियेमुळे जमिनीची, मातीची जी क्वालिटी आहे
ती पूर्णपणे खराब होते आणि ती खराब झाल्यामुळे त्यातून मिळणारं जे अन्नधान्य आहे, त्यातून पिकणारं जे अन्नधान्य आहे ते माणसाच्या आरोग्यासाठी धोकेदायक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा निर्णय घेतला आणि तो म्हणजे आपली 17 वर्षाची IBM कंपनीतली नोकरी सोडून त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे आपलं लक्ष वळवलं. आणि म्हणून हा जो लेखकाचा जो उद्देश आहे तो अत्यंत प्रांजळ आहे, त्याचा जो हेतू आहे तो अत्यंत उदात्त आणि व्यापक अशा स्वरूपाचा आहे. म्हणजे इथे ऑर्गॅनिक फार्मिंग आपण स्वतःही करायची आणि त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांनाही ऑर्गॅनिक फार्मिंगची प्रेरणा द्यायची, म्हणजे एक सामाजिक काम ते या ठिकाणी करू इच्छितात आणि याच्यासाठीच त्यांनी ही IBM कंपनीतली नोकरी सोडलेली दिसते. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी नोकरी सोडली म्हणजे त्यांच्या त्या ज्ञानाचा जो मूळ बेस आहे, म्हणजे ते सायन्स ग्रॅज्युएट आहेत, कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये ते सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर आहेत, म्हणजे ते कुशल सुशिक्षित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून जरी हे व्यक्तिमत्व इतकं उच्च शिक्षित असलं तरीसुद्धा त्यांना निसर्गाची ओढ आहे, मनापासून त्यांना इंटरेस्ट आहे, आवड आहे आणि आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करावी आणि आपला हा जो मनापासूनचा जो इंटरेस्ट अभिरुची आहे ही जोपासण्यासाठी त्यांनी आपलं क्षेत्र बदललेलं दिसतं. पुढचा पॅराग्राफ, ही बुक मूंग ओव्हर मायक्रोचिप्स ट्रेसेस इज ट्रान्झिशन फ्रॉम टेकी टू फार्मर. आता त्यांनी एक टेकी मीन्स तंत्रज्ञ म्हणून जे करिअर आपल्या आयुष्यात केलं, त्या करिअरमधून त्यांनी शेतकरी या व्यवसायाकडे आपलं जे स्थित्यंतर आहे, ट्रान्झिशन म्हणजे स्थित्यंतर केलेलं दिसून येतं. आणि हे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये मूंग ओव्हर मायक्रोचिप्स या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की कशा पद्धतीने ते तंत्रज्ञ व्यक्तीपासून शेतकरी झाले. ओव्हर अ पिरियड ऑफ 15 to 17 years, म्हणजे जवळजवळ 15 ते 17 वर्ष अतिउच्च करिअर केल्यानंतर ते आणखीन एका व्यापक क्षेत्राकडे वळाले आणि ते म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती करणे. इट वॉज नॉट अ करिअर चेंज बट अ लाईफस्टाईल चेंज आय वॉज लुकिंग फॉर. आता लेखकाचा मूळ उद्देश काय आहे तर त्यांना असं वाटतं की आपण करिअरमध्ये नाही बदल केला, आपण लाईफस्टाईलमध्ये म्हणजे लाईफस्टाईलमध्ये आपण बदल केला. म्हणजे त्यांचं मूळ जे विज्ञान शाखेतलं किंवा संगणक तंत्रज्ञ म्हणून जे करिअर आहे ते तसंच कायमच आहे, फक्त त्यांनी नोकरी सोडली आणि त्याच्यामागे मूळ कारण म्हणजे त्यांना जीवनशैली बदलवायची आहे. आता जीवनशैली बदलवणे म्हणजे काय की आपण आधुनिक काळामध्ये अत्यंत कृत्रिम पद्धतीने जीवन जगतो. अगदी आपल्या घरामध्ये येणारं अन्नधान्य हे सुद्धा हायब्रिड पद्धतीचं, भेसळ पद्धतीचं असतं की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दर्जा नसतो, गुणवत्ता नसते. अत्यंत निकष अशा प्रकारचा आहार आपण ग्रहण करतो आणि म्हणून त्यांना वाटतं की आपण आपली लाईफस्टाईल बदलवली पाहिजे. म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये सेंद्रिय पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्याचा समावेश झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण आपली लाईफस्टाईल चेंज करायची आणि कृत्रिम जीवनाकडून आपण नैसर्गिक जीवनाकडे जायचं. हा एक व्यापक आणि उदात्त दृष्टिकोन मनात ठेवून त्यांनी आपली जी नोकरी आहे IT क्षेत्रातली ती सोडून ते केंद्रीय म्हणजे पद्धतीने, म्हणजे अत्यंत एकाग्र पद्धतीने ते शेतीकडे वळालेले दिसतात. ही सेज अबाउट हिज डिसिजन टू शिफ्ट टू द क्वायटर एन्व्हायरन्स ऑफ अ विलेज. आणि मुंबईतल्या धकाधकीच्या, गोंगाट आणि गर्दीतल्या जीवनातून त्यांना एक सुटकेचा निश्वास टाकायचा होता आणि म्हणून ते ग्रामीण भागामध्ये, खेडेगावातील क्वायटर म्हणजे अत्यंत शांत पर्यावरणात जाऊन त्यांना राहायचं होतं आणि त्यानुसार त्यांनी
त्यांचं जे करिअर शिफ्टिंग म्हणण्यापेक्षा त्यांनी जी लाईफस्टाईल चेंजिंग केलेली आहे, तर त्या लाईफस्टाईलमध्ये त्यांनी काय बदल केला, तर ही वॉन्टेड टू मूव फ्रॉम अ क्राउडेड अँड आर्टिफिशियल प्लेस टू अ नॅचरल प्लेस. म्हणजे त्यांना अत्यंत कृत्रिम पद्धतीने जीवन जगण्याऐवजी शांत पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने जीवन जगायचं होतं. ही इन्सिस्टेड ऑन प्रॅक्टिसिंग ऑर्गॅनिक फार्मिंग फ्रॉम द आउटसेट. सुरुवातीपासून त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावर भर दिला. इन्सिस्ट म्हणजे जोर देणे, भर देणे किंवा आग्रह धरणे. ही वॉज अ रिझोल्यूट इन स्पाइट ऑफ न्यूमरस चॅलेंजेस विच ही फेस्ड. आता शेती करणं हे सुद्धा काही इतकं सोपं काम नाही आहे, ते बरंच अवघड काम आहे आणि या क्षेत्रामध्ये त्यांना अनेक आव्हानं आली, पण त्या आव्हानांना ते सामोरे गेले. आणि हे कशामुळे शक्य झालं, तर त्यांचा रिझोल्यूट निश्चय पक्का होता आणि म्हणून ते सगळ्या आव्हानांना तोंड देऊ शकले. टुडे नॉट ओनली डज ही डिलिव्हर लेक्चर्स ऑन ऑर्गॅनिक फार्मिंग, बट ऑल्सो he joined hands with organic farmers and NGOs working in the organic field to propagate organic farming too. आता सुरुवातीला व्यंकटेश्वर अय्यर यांचं शेती क्षेत्रातलं ज्ञान अत्यंत अल्प होतं, फार कमी होतं, पण हळूहळू त्या शेती क्षेत्रातील अनेक त्यांनी पुस्तकं वाचली, अनेक शेतकऱ्यांचे अनुभव घेतले, त्यांना काही लोकांचा सपोर्ट मदतसुद्धा मिळाली आणि म्हणून ते हळूहळू शेती क्षेत्रामध्ये एक कुशल अशा पद्धतीचे शेतकरी बनले. आता त्यातल्या त्यात शेती पद्धतीमध्ये त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगचा स्पेशली पुरस्कार केलेला आहे. त्यांनी कोणत्याही पद्धतीने आधुनिक काळामध्ये जी रासायनिक पदार्थांचा, कीटकनाशकांचा वापर करून जी शेती केली जाते त्याला त्यांनी पूर्णपणे विरोध केला आणि त्यांनी जेवढी पण शेतजमीन पेठ गावामध्ये घेतलेली होती, खेडेगावामध्ये, त्या गावामध्ये त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग पद्धतीनेच ती शेती केली आणि म्हणून ते आज ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना व्याख्यानं देतात, त्याचं महत्त्व पटवून सांगतात. त्याचबरोबर त्यांनी अनेक ऑर्गॅनिक फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांची सुद्धा जाऊन ते त्यांच्यामध्ये सामील झाले. जॉईन म्हणजे सामील होणे. तसंच त्यांनी NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, म्हणजे ज्या स्वयंसेवी संस्था असतात त्या संस्थांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीमध्ये प्रचार आणि प्रसार केला. इथे प्रॉपगेट या शब्दाचा अर्थ आहे प्रचार आणि प्रसार करणे. ऑर्गॅनिक फार्मिंग ही करण्यामागे त्यांचा आणखीन एक मूळ उद्देश काय होता, टू एन्श्युअर दॅट लँड ॲट लिस्ट इज नॉट रॅविश्ड, की जमीन नापीक होऊ नये, जमिनीची गुणवत्ता कायम राखली जावी. आता जमिनीची गुणवत्ता कायम राखली तर जमिनीमध्ये येणारं पीकसुद्धा तितक्याच चांगल्या गुणवत्तेचं, क्वालिटीचं येईल, हा एक त्यांना आत्मविश्वास होता आणि म्हणून त्यांना असं वाटलं की सेंद्रिय पद्धतीने शेती करणं ही आजच्या काळाची गरज आहे. व्हाईल दे ट्राय टू मेक अ लिव्हिंग ऑफ ॲग्रिकल्चर. आता ॲग्रिकल्चर त्या कृषी क्षेत्रामधून किंवा शेती क्षेत्रामधनं लोक आपली उपजीविका निर्माण करतात. आता शेतकरी हे त्यांच्या शेती व्यवसायावर अवलंबून असतात, पण हा शेती व्यवसाय करत असताना ते अधिक कृत्रिम पद्धतीचा वापर करतात की जेणेकरून त्यांना शेतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळावं आणि जास्तीत जास्त नफा व्हावा या उद्देशाने ते शेती करतात. पण याचा जो ड्रॉबॅक आहे, म्हणजे याच्यामध्ये जो दोष आहे, तो दोष असा आहे की सतत आपण या कृत्रिम रसायनांचा वापर करून जर शेती केली तर मातीची सकसता कमी होते आणि मग जे उत्पादन सुरुवातीला 1-2 वर्ष मोठ्या प्रमाणात येतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आधुनिक रासायनिक पद्धतीने केलेली शेती हिच्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक आहे. म्हणजे इथे या आधुनिक पद्धतीने, रासायनिक पद्धतीने केलेल्या शेतीमुळे आर्थिक नुकसानही होतं,
लोकांच्या आरोग्याचंही नुकसान होतं आणि हे सगळं महत्त्व ते पटवून देतात आणि सेंद्रिय शेती पद्धतीचा पुरस्कार करतात, त्याचा ते प्रचार आणि प्रसार करतात. आता आपण प्रत्यक्ष धड्याकडे वळूया. द कॉल ऑफ द सॉईल, अ सेंट ऑफ राईस. आता या धड्याला 2 शीर्षक आहे. द कॉल ऑफ द सॉईल, एक जमिनीचं आपण म्हणणं ऐका, जमिनीची हाक आपण ऐका. द कॉल ऑफ द सॉईल, जमिनीची हाक ऐका म्हणजे त्या मातीची गुणवत्ता आपण कायम राखा. आपण ज्या पद्धतीने भरमसाठ रसायनांचा वापर करतोय आणि ज्या पद्धतीने जमिनीची गुणवत्ता सकसता घसरते आहे ती आपण टिकवा. अ सेंट ऑफ राईस या धड्याचं एक दुसरं उपशीर्षक आहे. म्हणजे आपल्याला कॉल ऑफ द सॉईल हा एक पहिला पार्ट आणि अ सेंट ऑफ राईस हा दुसरा पार्ट या धड्यामध्ये बघायला मिळतो. इथे सेंट म्हणजे परफ्यूम किंवा सुगंध नाही, तर या ठिकाणी तो एक पारंपरिक अशा प्रकारचं जे तांदळाचं बियाणं आहे ते बियाणं लेखक कसे मिळवतात आणि कशा पद्धतीने त्याची पेरणी करतात वगैरे, तर त्या अर्थाने इथे आणि त्या भातामध्ये येणारा जो नैसर्गिक सुगंध आहे, तर याविषयीचं वर्णन आपल्याला या धड्यामध्ये आलेलं आहे. पण सुरुवातीला आपण पार्ट फर्स्ट बघूया. द कॉल ऑफ द सॉईल, मातीची हाक आणि ती काय आहे ते आपण सुरुवातीला बघूया. सुरुवातीला आपण द फर्स्ट क्रॉप या पॅसेजकडे वळतोय. आता द फर्स्ट क्रॉप याचा अर्थ असा आहे की लेखकाने जी पेठ गावामध्ये जमीन विकत घेतली त्या जमिनीमध्ये त्यांनी पहिलं पीक घेतलं आणि त्या पिकाविषयीचा त्यांचा जो काही आनंद आहे, त्यांच्या मनातल्या भावना आहे त्या त्यांनी इथे व्यक्त केलेल्या आहे. इट वॉज एप्रिल 2004. आय स्टूड इन द मिडल ऑफ द लश ग्रीन फील्ड ऑफ मूंग ग्रीन ग्रॅम अँड लुक अराउंड मी. आता ते एका मूगच्या शेतात उभे. दॅट इज व्हेरी लश. लश म्हणजे टवटवीत असणे किंवा अत्यंत हिरवीगार अशा पद्धतीची ती शेती आणि ती बघून त्यांना आनंद होतो. इट वॉज जस्ट बिफोर सनराईज अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज. आता त्या शेतामध्ये उभे असताना सकाळची वेळ आहे, सूर्योदयाची वेळ आहे. अँड द स्काय वॉज टर्निंग अ ब्राईट ऑरेंज, आकाशामध्ये केशरी रंगाचा एक प्रकाश पसरलेला आहे. द ग्राउंड वॉज डॅम्प, जमीन ओलसर आहे. अँड द लिव्स वेअर शायनिंग विथ ड्यू, आणि झाडाची त्या पिकाची जी पानं आहेत त्यांच्यावर ओस किंवा दवबिंदू पसरलेले आहे. आणि त्या शेतामध्ये लेखक असं म्हणतात, माय बेअर फीट वेअर मडी. बेअर फीट म्हणजे अनवाणी, कुठल्याही प्रकारची पायामध्ये चप्पल नाही आहे आणि अनवाणी पद्धतीने त्या शेतामध्ये ते उभे आहेत. त्यामुळे त्यांचे पाय चिखलाने माखलेले असले तरी ते असं म्हणतात, आय वॉक्ड अराउंड जिंजरली. जिंजरली म्हणजे अत्यंत सावधपणे आणि काळजीपूर्वकरित्या ते त्या शेतातून चालतायत जात आहेत. इन्स्पेक्टिंग द प्लॅन्ट, आणि त्या मूग पिकाचं ते निरीक्षण करत आहे. आता या पॅराग्राफमध्ये लेखकाने काही निसर्गातलं जे दृश्य आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी जी जमीन विकत घेतली त्या शेतीमध्ये त्यांनी जे पहिलं मुगाचं पीक पेरलं त्याचं ते वर्णन करता आहेत. आणि त्या शेतजमिनीमध्ये ते अत्यंत हळूवार पद्धतीने चालतात, कारण जमीन ओली आहे पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट त्या शेतामध्ये जी छोटी छोटी रोपं उगवता आहेत त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून ते त्या शेतामध्ये हळूहळू चालत आहे. नेक्स्ट पॅराग्राफ. अराउंड मी वेअर रोज ऑफ चिकू ट्रीज. त्या शेतीच्या बांधावर चिकूची काही झाडं आहेत आणि बिलो अ डेन्स फॉलिएज ऑफ मूग, आणि त्या झाडांखाली घनदाट अशी मुगाच्या पिकाची पालवी बहरलेली आहे. इथे फॉलिएज म्हणजे द लिव्स ऑफ अ ट्री ऑर अ प्लांट, म्हणजे झाडाची किंवा वनस्पतीची रोपाची पानं, म्हणजे ज्याला फॉलिएज असं म्हणतात. आणि ही जी मुगाच्या पिकाची जी पानं, घनदाट अशा प्रकारची पानं त्या शेतामध्ये पसरलेली, आणि हे सगळं बघून त्याला एक आत्मिक समाधान मिळतं आणि तो म्हणतो, ॲट दॅट पॉईंट आय कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. म्हणजे त्याला आयुष्यात यापेक्षा वेगळं काही नको, म्हणजे त्याला आयुष्यामध्ये जे हवं होतं, जे साध्य करायचं होतं ते त्याने साध्य केलं. द मूंग प्लांट्स नॉट मोर दॅन 2 feet tall.
आणि मुगाचं पीक हे 2 फुटापेक्षा जास्त उंच नाही आहे. अँड हॅड ग्रीन पॉड्स हँगिंग आउट, आणि त्या झाडाला हिरव्या रंगाच्या शेंगा, पॉड्स म्हणजे शेंगा आलेल्या दिसतात. द पॉड्स वेअर नॉट येट राईट, त्या शेंगा अजून परिपक्व झालेल्या नव्हत्या, म्हणजे पीक हे अजून वाढीच्या अवस्थेमध्ये आहे. अँड देअर वॉज अ लिटिल फस, त्या शेंगांवर हलक्या रंगाचा हिरव्या रंगाचं एक आवरण आलेलं आहे. फस म्हणजे आवरण येणे, म्हणजे त्या ज्या मुगाच्या शेंगा आहेत त्या शेंगा अजून अपरिपक्व अवस्थेमध्ये आहे, त्याच्यातले दाणे अजून भरले गेलेले नाही असं त्यांना इथे सांगायचं आहे. म्हणून देअर वॉज स्टील सम टाइम्स बिफोर हार्वेस्ट, आणि म्हणून पिकाची कापणी करण्यासाठी अजून बराच अवकाश आहे असं लेखक म्हणतात. पण हे सर्व बघत असताना हा जो त्यांचा जो प्रयोग होता, ही जी त्यांच्या मनातली इच्छा होती, ही त्यांना जेव्हा पूर्ण झालेली आढळली किंवा पूर्ण झालेली दिसते आहे, तेव्हा त्यांच्या मनामध्ये अत्यंत एक्झिलरेटेड म्हणजे अत्यानंद होणे. ही वॉज व्हेरी व्हेरी हॅपी टू लुक अराउंड दॅट विलेज. I stood watching the sunrise above the towering trees across the fence. आणि शेताच्या फेन्स म्हणजे कुंपणापलीकडे झाडांच्या वर आता सूर्य उगवलेला आहे, म्हणजे सूर्य हळूहळू वर येतो आहे, हळूहळू दिवस वाढतो आहे, हे सगळं तो बघत आहे. अँड स्लोली मेड माय वे बॅक टू द हाऊस, आणि हळूहळू मी घराकडे निघालो. अ व्हाईट स्ट्रक्चर इन द मिडल ऑफ द ग्रीनरी, आणि त्यांनी त्या शेतामध्येच एक फार्म हाऊस बांधलेला आहे. अत्यंत म्हणजे पांढरा शुभ्र असा रंग दिलेलं, आणि त्या फार्म हाऊसकडे ते आता जायला निघालेले आहे. आणि ते फार्म हाऊस कुठे, त्या सगळ्या हिरवळीच्या मधोमध त्यांनी ते बांधलेलं आहे. आय कुड नॉट बिलीव्ह दॅट आय वॉज द ऑनर ऑफ द लँड, आणि मला कळत नव्हतं की मी त्या जमिनीचा मालक होतो. म्हणजे त्यांनी एक IBM क्षेत्रामधलं प्रोजेक्ट मॅनेजर ही नोकरी केल्यानंतर जो शेती व्यवसाय त्यांना करायचा होता, त्याच्यासाठी त्यांनी जी शेतजमीन घेतली, त्या शेतजमिनीमध्ये त्यांनी जे पीक जे उत्पादन घेतलं, आणि त्यांचा विश्वास मनावर असा बसत नव्हता की ते त्या शेतजमिनीचे मालक होते. अँड दॅट आय वॉज लुकिंग ॲट माय फर्स्ट क्रॉप ॲज अ फार्मर, आणि एक शेतकरी म्हणून त्या पहिल्या पिकाकडे ते बघत होते. म्हणजे त्यांच्या मनामधले असलेली जिज्ञासा, उत्सुकता, त्यांच्या मनामध्ये असलेलं कुतूहल आणि त्यांच्या मनातील इच्छा ही पूर्ण झाल्याने त्यांना एक मनस्वी आनंदही होतो आणि एक समाधानही होतं. आफ्टर आय पेड द ॲडव्हान्स मनी फॉर द लँड, आय थॉट आय वुड हॅव सम टाईम टू गेट फॅमिलियर विथ फार्मिंग. म्हणजे शेतीसाठी त्यांनी ॲडव्हान्स पैसा दिला, शेतजमीन विकत घेतली. पण शेतजमीन विकत घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं की शेतजमीन करण्यासाठी जे पुरेसं ज्ञान लागतं ते ज्ञान त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना ते काही वेळ लागेल किंवा त्या क्षेत्राशी परिचित होण्यासाठी त्यांना काही वेळ लागेल असं त्यांना वाटत होतं. फॅमिलियर म्हणजे परिचित होणे. बट मोरूदादा द ब्रोकर हू गॉट अस द लँड हॅड अदर आयडियाज. पण इथे आता नवीन कॅरेक्टर येतं आहे, एक नवीन व्यक्ती की ज्याच्यामुळे त्यांना खूप मदत झाली आणि त्याचं नाव आहे मोरूदादा द ब्रोकर. दलाल आहे किंवा तो एजंट आहे की ज्याने त्यांना ही जमीन मिळवून दिलेली आहे. हॅड द अदर आयडियाज. ही वॉज कीन दॅट वी प्लॅन्ट मूंग ॲट वन्स. ॲट वन्स म्हणजे एकाच वेळी. आणि त्याने असा त्यांना सल्ला दिला की आपण जेवढी पण शेतजमीन, जेवढंही क्षेत्र आपण विकत घेतलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये आपण पूर्ण मुगाचं पीक घ्यायचं. पण जेव्हा हे सजेशन मोरूदादा लेखकाला देतो तेव्हा लेखक असं म्हणतात, आय वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. माझी मनाची तयारी नव्हती. म्हणजे या क्षेत्रामध्ये त्यांनी नुकतीच एक नवीन सुरुवात केलेली असल्यामुळे सुरुवातीला त्यांचं जे धाडस आहे ते कमी पडत होतं. पण मोरूदादाने त्यांना केलेला सपोर्ट, त्यांना दिलेला सल्ला
यामुळे त्यांच्या मनाची हिंमत धाडस वाढतं आणि ते म्हणतात, आय वॉज स्टील रीडिंग बुक्स अँड ट्राईंग टू फिगर आउट व्हॉट वी कुड सो अँड हाऊ शुड वी गो अबाउट इट. म्हणजे लेखक अजूनही शेती क्षेत्रावरची अनेक पुस्तकं वाचत आहेत आणि ट्राईंग टू फिगर आउट म्हणजे अशी योजना करतायत की आपण या शेतामध्ये काय पेरू शकतो, ते पण सेंद्रिय पद्धतीने, ऑर्गॅनिक पद्धतीने. अँड हाऊ शुड वी गो अबाउट इट, आणि कशा पद्धतीने आपण ही शेती करायची वगैरे, याचा एक विचार त्यांच्या मनामध्ये चालला आहे, त्याचं एक चिंतन त्यांच्या मनामध्ये चाललं आहे, प्लॅनिंग ते करत होते. पण मोरूदादाचा जो आग्रह होता की आपण संपूर्ण क्षेत्रफळामध्ये मुगाचं पीक पेरावं, आणि शेवटी त्याचा जो आग्रह आहे हा तो मान्य करावा लागतो. अँड मोरूदादा वॉज क्वाईट फर्म दॅट ही सेड सीझन वॉज राईट फॉर सोईंग मूंग अँड बेस्ट सीड्स वेअर अवेलेबल इन सुरत इन द ॲडजसंट स्टेट ऑफ गुजरात. आता मोरूदादा वॉज क्वाईट फर्म म्हणजे तो इतका निश्चयी होता की त्याने शेवटी लेखकाला त्या संपूर्ण शेतजमिनीमध्ये मुगाचं पीक घेण्यासाठी भाग पाडला. त्याचं म्हणणं असं होतं की हा जो सीझन आहे मूग पेरण्यासाठी, हा जो ऋतू आहे हा अत्यंत योग्य ऋतू आहे, आणि सगळ्यात चांगलं बियाणं जर आपल्याला कुठे मिळेल तर ते गुजरात, शेजारच्या गुजरात राज्यातील सुरतमध्ये आपल्याला ते बियाणं मिळेल, असं त्याने त्यांना सुचवलं, सल्ला दिला. आणि म्हणून ते सुरतला जातात. आता इथे ॲडजेसंट या शब्दाचा अर्थ शेजारील किंवा जवळील राज्य. आता इथे गुजरात म्हणजे महाराष्ट्राच्या जवळचं जे राज्य आहे त्या गुजरातमधल्या सुरतमध्ये मुगाचं जे बियाणं आहे ते अत्यंत चांगल्या क्वालिटीचं मिळतं, आणि त्याने आग्रह केल्याप्रमाणे लेखक आता सुरतला जातात. आय मेड अ क्विक ट्रिप टू सुरत. मी पटकन सुरतला निघालो. अँड बॉट अराउंड 10 kilograms ऑफ मूग, आणि 10 किलो त्यांनी मुगाचं बियाणं आणलं, विकत घेतलं. बायचं उत्काळ बॉट, विकत घेतले. मोरूदादा रेंटेड हिज ट्रॅक्टर टू प्लाव द लँड अँड क्विकली प्लॅन्टेड मूग ऑल ओव्हर द प्लेस. आणि मोरूदादाने ते ट्रॅक्टर भाड्याने दिलं लेखकाला, आणि संपूर्ण ती जमीन, जेवढी पण शेतजमीन त्यांनी विकत घेतली होती ती त्यांनी प्लॉव म्हणजे नांगरली. प्लॉव म्हणजे नांगरणे, रेंट म्हणजे भाड्याने देणे. मोरूदादाने त्याचं ट्रॅक्टर भाड्याने दिलं, संपूर्ण शेतजमीन नांगरून दिली, आणि सगळ्या शेतजमिनीमध्ये क्विकली प्लॅन्टेड मूग ऑल ओव्हर द प्लेस, आणि त्या शेतजमिनीमध्ये मुगाचं पिकाची पेरणी केलेली होती. A few days later, we were overjoyed to see tiny green leaves. आणि काही दिवसानंतर त्या जे बियाणं त्यांनी जमिनीत पेरलेलं होतं त्याला हळूहळू हिरव्या रंगाची पालवी यायला सुरुवात झाल्यामुळे त्यांना आनंद झाला की आपण या प्रक्रियेमध्ये यशस्वी होतोय. आय हॅड नेव्हर सीन मूग ग्रोईंग बिफोर. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुगाचं पीक वाढताना त्यांनी कधीच पाहिलेलं नव्हतं. अँड वॉज थ्रिल्ड ॲट द साईट. आणि हे सर्व बघून त्यांना रोमहर्षकता वाटली. थ्रिल म्हणजे रोमहर्षक वाटणे. इट वॉज सेम थ्रिल आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय. आणि त्यांनी ही जी रोमहर्षकता आहे, त्यांना जे मनातून जो आनंद वाटला, तर त्याची तुलना त्यांनी त्यांच्या लहानपणी एका प्रसंगाशी केलेली आहे. आणि तो प्रसंग असा आहे, आय हॅड फेल्ट ॲज अ यंग बॉय वेन आय सॉ द फर्स्ट ऑफ द हिबिस्कस आय हॅड प्लांटेड ब्लूम ॲट द रेल्वे क्वार्टर्स इन विलेपार्ले इन मुंबई. म्हणजे जेव्हा ते लहान होते आणि मुंबईतल्या विलेपार्लेच्या रेल्वे क्वार्टर्सच्या घरात राहत होते, त्या घरामध्ये जेव्हा त्यांनी जास्वंदाचं फूल उमलताना पाहिलेलं होतं, आणि ते बघून त्यांना जी रोमहर्षकता जाणवली, तीच रोमहर्षकता त्यांना आज त्या मुगाच्या शेतामध्ये जी हिरवी पालवी फुटलेली, त्या पिकाला जी हिरवी पालवी फुटलेली, हे बघून त्यांना अत्यंत रोमहर्षक आणि आनंद वाटतो. आय वॉज ग्रेटफुल टू हॅव टेकन मोरूज ॲडवाईस. आणि त्यांना मोरूदादाचा सल्ला घेतल्यामुळे किंवा त्याचा जो सल्ला स्वीकारल्याबद्दल
त्यांना अतिशय उपकृत वाटतं, कृतज्ञ वाटतं. म्हणजे थोडक्यात ते मुरुदादाचे ऋणी आहेत, त्याचे ते आभारी आहेत की त्याने त्यांना चांगला सल्ला दिला आणि त्याचा एक चांगला सकारात्मक परिणाम त्यांना बघायला मिळतो. द नेक्स्ट थिंग मुरुदादा वॉन्टेड टू डू वॉज स्प्रे सम पेस्टिसाइड्स ऑन प्लांट्स. आता पुढची जी गोष्ट आहे की मोरूदादाला असं वाटतं की आपण त्या शेतामध्ये कीटकनाशकांचा वापर करावा, कारण शेवटी कीटकनाशकांचा वापर केल्याशिवाय पिकाची चांगली वाढ होत नाही असं मोरूदादाला म्हणायचं होतं. पण लेखक त्याच्या विरुद्ध आहे. कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशकांचा वापर न करता आपण फक्त सेंद्रिय किंवा नैसर्गिक खतांचा वापर करूनच आपण ते पीक वाढवायचं. आणि असं जरी असलं तरी मोरूदादाचा जो आग्रह आहे त्याला लेखकाने निश्चित विरोध केलेला होता. ही क्लेम दॅट इट वुड गिव्ह अ हायर यील्ड. म्हणजे त्यांचा मोरूदादाचा असा दावा, क्लेम म्हणजे दावा होता की आपण जर त्या शेतामध्ये पेस्टिसाइड्सचा वापर केला, कीटकनाशकांचा, रासायनिक खतांचा आपण वापर केला तर आपल्याला अधिक जास्त यील्ड म्हणजे उत्पादन मिळेल. म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला पीक घेता येईल, आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट होईल असा त्याचा दावा होता. दिस वॉज समथिंग वी डिड नॉट वॉन्ट. आणि हेच आम्हाला नको होतं. म्हणजे लेखकाचा या रासायनिक पदार्थांचा वापर करण्यासाठी तीव्र विरोध होता. वी वेर क्लिअर दॅट वी वुड नॉट यूज एनी केमिकल्स अँड ट्राय टू एक्सप्लेन टू हिम. मी त्याला मोरूदादाला स्पष्ट सांगितलं की आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक पदार्थ, रासायनिक घटक या शेतामध्ये वापरणार नाही आणि का वापरायचे नाही हे पण त्यांनी त्याला समजावून सांगितले. ही रिॲक्टेड ॲज इफ वी हॅड सजेस्टेड हाराकिरी. आणि त्याची प्रतिक्रिया अशी होती की आपण एक हाराकिरी स्वीकारतो आहे, एक प्रकारे पराभव स्वीकारतो आहे. म्हणजे आपण स्वतःच्या पायावर दगड पाडून घेतो आहे असं त्याला वाटत होतं. आता इथे हाराकिरी या शब्दाचा मुळात एक अर्थ, गर्भित अर्थ किंवा आपण त्याला म्हणूया की जो वेगळा अर्थ इथे आपल्याला दिलेला आहे. हाराकिरी म्हणजे अ फॉर्मल वे ऑफ किलिंग युअर सेल्फ बाय कटिंग ओपन युअर स्टमक विथ अ स्वॉर्ड. म्हणजे आपण स्वतःला स्वतःच्या पोटाने तलवारीच्या साहाय्याने संपवायचं, म्हणजे त्याला हाराकिरी असं म्हणतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण कीटकनाशकांचा वापर केला नाही तर आपल्याला उत्पादन जास्त येणार नाही आणि त्याच्यामुळे आपण ज्यासाठी शेती करतो तो आपला उद्देश सफल होणार नाही असं जे मोरूदादाला वाटतं त्याला ती एक हाराकिरी वाटते. पण प्रत्यक्षात लेखकाचा जो सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा उद्देश आहे हा नफा मिळवणे किंवा खूप जास्त उत्पादन मिळवणे असा नाही आहे. तर त्याला लाईफस्टाईल बदलावायची होती, त्याला नैसर्गिक पद्धतीनेच ती शेती करायची होती, त्याला लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी म्हणून एक उत्कृष्ट दर्जेदार सकस अशा प्रकारचं अन्नधान्य निर्माण करायचं होतं. आणि म्हणून इथे आपल्याला लक्षात येतं की मोरूदादा आणि लेखक यांच्या विचारांमध्ये हा मतभेद आहे. इट टूक अ लॉट कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन फार्म. इट टूक अ लॉट ऑफ कन्व्हिन्सिंग टू एन्श्युअर दॅट. म्हणजे आता लेखकाला त्याला खूप समजवावं लागलं. मोरूदादा अँड हिज फ्रेंड्स डिड नॉट यूज एनी केमिकल्स ऑन द फार्म, की म्हणजे त्याने त्या मोरूदादा आणि इतर शेतकऱ्यांना, त्याच्या इतर मित्रांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारच्या केमिकल्सचा, रसायनांचा वापर करू नये. दे रिफ्यूज टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स वुड ग्रो विदाउट स्प्रे. आणि एवढं समजवल्यानंतरही त्यांनी लेखकाचं म्हणणं नाकारलं. रिफ्यूज म्हणजे नाकारणे. टू अंडरस्टँड हाऊ क्रॉप्स कुड ग्रो विदाउट स्प्रेस म्हणजे त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या डोक्यामध्ये असं फिक्स होतं की आपण रासायनिक पदार्थांचा, वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी जर केली नाही तर पीक जोमाने वाढू शकत नाही. आणि हे त्यांच्या कुठेतरी डोक्यामध्ये फिक्स असल्यामुळे त्यांना लेखकाचं म्हणणं पटण्यासाठी बराच वेळ लागला. म्हणजे लेखकाचं म्हणणं समजून घेण्यासाठी त्यांना फार वेगळा असा विचार करणं गरजेचं होतं हे आपल्या इथे लक्षात येतं. आता
मोरूदादा आणि त्याच्या मित्रांनी जो सल्ला दिला होता तर तो सल्ला लेखकाने पाळला नाही आणि तरीसुद्धा लेखकाला ज्या पद्धतीने त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती केली त्याच्यात मोठं यश मिळालेलं आहे. कॉन्ट्ररी टू व्हॉट एव्हरीवन हॅड टोल्ड अस, म्हणजे प्रत्येकजण त्यांना जे सांगत होता त्याच्या पूर्णपणे विरुद्ध घडलं की नेचर डीड हर जॉब, निसर्गाने तिचं काम केलं. शी नीडेड नो ब्राइब्स टू गेट द वर्क डन, तिला कुठल्याही प्रकारची लाच देण्याची गरज नाही. म्हणजे आपण जे कृत्रिम पद्धतीने रासायनिक खतं वापरून निसर्गाला एक प्रकारे लाच देऊन निसर्गाकडनं आपण जास्तीत जास्त पिकाचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो, तर ही गोष्ट लेखकाला खटकणारी आहे. लेखकाचा या गोष्टीला विरोध आहे. आपण नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक खतांचा वापर करून केलेली जी शेती आहे तर त्याच्यामुळे सुद्धा जमिनीची जर क्वालिटी चांगल्या पद्धतीची असेल तर पीकही चांगल्या क्वालिटीचं येतं. आणि हा आत्मविश्वास लेखकाला होता आणि त्या आत्मविश्वासामध्ये तो नक्कीच सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यासाठी यशस्वी झालेला आहे. सोन इट वॉज अ हार्वेस्ट टाईम इन वी मॅनेज रिस्पेक्टेबल 300 किलोग्रॅम्स, आणि त्याला यातून 3 क्विंटल 300 किलोग्रॅम इतकं पीक मिळालेलं दिसतं. म्हणजे त्यांनी 10 किलोग्रॅम बियाणामध्ये 300 किलोग्रॅम्स म्हणजे 3 क्विंटल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती करून उत्पादन घेतलेलं आहे. ऑन ॲन ऑफुल लॉट ऑफ मूग अँड विथ अ लॉट ऑफ कॉन्फिडन्स. ऑफुल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मुगाचं उत्पादन झालं आणि त्याच्यामुळे त्याचा आत्मविश्वास पण मोठ्या प्रमाणात वाढला. नाव आय वॉज सर्टन द लँड वॉज फर्टाईल, आणि आता लेखकाला खात्री होती की जमीन ही सुपीक आहे. फर्टाईल म्हणजे सुपीक असणे. अँड इट वॉज पॉसिबल टू ग्रो क्रॉप्स विदाऊट केमिकल्स, आणि त्या शेतीमध्ये कुठलेही पीक आपण रासायनिक पदार्थांचा वापर न करता घेऊ शकतो आणि त्याच्यामुळे कुठलेही पीक हे अत्यंत चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. आणि यामुळे तो लेखक असं म्हणतात इट वॉज अ मॉरल बूस्टर, त्याची नैतिक क्षमता वाढली. त्याच्या मनामध्ये त्याला एक प्रकारे प्रोत्साहन मिळालं, सपोर्ट मिळाला, त्याचा कॉन्फिडन्स वाढला, असं आपल्याला ह्या पॅराग्राफमध्ये लक्षात येतं. तर आज आपण इथे पहिला पाठ संपवतो आहे. आपण या धड्याचं पूर्णपणे वाचन करा, त्याचा अर्थ नीट समजून घ्या, लेखकाचा उद्देश त्याचा हेतू काय आहे आणि त्यात तो कसा यशस्वी झाला, तर याचा सर्व अभ्यास आपण करायचा आहे. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण द सेंट ऑफ राईस म्हणजे धड्याचा जे उपशीर्षक आहे, जो सेकंड पार्ट आहे, तो आपण बघणार आहोत. सो टिल देन गुड बाय एव्हरीबडी. थँक्यू.